का मागण्या उपोषणाला बसलो? गेल्या 5 वर्षापासून वडगाव काटे येथील नीलाबाई काशीनाथ डोके ह्या ग्रामपंचायत सदस्य असून देखील कुठल्याही ग्रामसभेला किंवा पंचायत मासिक सभा या त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा काही देण्यात नाही आले नाही. आणि पूर्ण 5 वर्षामध्ये आलेल्या निधीचा पूर्ण गैरवापर सरपंचपदी गौरीशंकर कोडगिरे यांनी केलेला आहे. आणि त्यातून एक नया पैशाचं देखील गावामध्ये कुठल्याही प्रकारचे काम न करता पूर्ण पैसा हडप केल्यामुळं आज 75 वर्ष वयाच्या एका वृद्ध स्त्रीला आणि स्वतः सदस्य असून देखील त्यांना उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागतो. ही पूर्ण पंचायत समिती, शिवसाहेब, कलेक्टर साहेब तसंच पालकमंत्र्यापर्यंत याचं पूर्ण निवेदन देण्यात आलेलं होतं. तरी देखील या कुठल्याही नेत्याने किंवा पदाधिकारी ऑफिसर लोकांनी या घटनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून एक न्याय मागण्यासाठी उपोषणसारखी वृद्ध स्त्रीला उपोषण करण्याची जरूरत पडते, म्हणजे फार अन्यायाची गोष्ट आहे. ग्रामपंचायती सदस्य असून मला कुठल्याही मासिक सभाला ग्रामसभेला बोलत नाही. त्याच्यामुळे ही वेळ आली आहे की गावातली लोक सगळे साक्षीदार आहेत की कुठल्याच मासिक सभाला ग्रामसभेला नाही. आमच्या ग्रामपंचायतमध्ये सगळा कारभार मासिक मिटिंगला सरपंच बोलवत नाही का ग्रामसेवक? येतच नाही. मासिक सभा नाही, ग्रामसभा